सध्या मी उभा आहे वाकण पाली या महत्वाच्या मार्गावरती। आपण जर पाहिलं तर पाली हे तीर्थक्षेत्र आहे। अष्टविनायक मधलं एक महत्वाचं स्थान म्हणजे पाली या शहराची ओळख आहे। त्या ठिकाणी बल्लाळेश्वराचं मंदिर आहे आणि असंख्य भाविक जे आहेत ते तीर्थक्षेत्र पाली या मंदिराला भेट देत असतात आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घेत असतात। मात्र आता त्याच मार्गावरती अक्षरशः खड्ड्यांचं साम्राज्य आहे ते निर्माण झालेलं आहे। आपण सध्या दृश्यांमध्ये पाहताय हा वाकण पाली मार्ग आहे आणि मुंबई असो त्याचबरोबर रत्नागिरी असो कोकण असो असे असंख्य जे पर्यटक आहेत ते याच रस्त्याचा अवलंब करत असतात। मात्र आता याच रस्त्याला वाकण नजीक मोठ्या प्रमाणामध्ये खड्ड्यांचं जे साम्राज्य आहे ते निर्माण झालेलं आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर मोठमोठाले खड्डे जे आहेत ते या रस्त्याला निर्माण झालेले आहेत आणि त्याचमुळे एकंदरीत प्रवाशांना या खड्ड्यातून मार्गक्रमण करत प्रवास करावा लागतोय। विशेषतः आपण जर पाहिलं तर पावसाळ्यामध्ये या खड्ड्यांचं साम्राज्य या रस्त्यावरती अधिकतम वाढतं आणि त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करून या मार्गावरून प्रवास करावा लागतो। आपण सध्या दृश्यांमध्ये पाहताय हे वाकण पाली महामार्गाचे वाकण नजीकचे दृश्य आहेत आणि त्या वाकण पाली मार्गावरती मोठ्या प्रमाणामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य जे आहे ते निर्माण झालेलं आहे। आता प्रशासन यावर वेळेस उपाययोजना करते का हेच खरं पाहावं लागणार आहे। राज वैशंपायन, TV9 मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।